ऐकून घेतो जे म्हणतात ते प्रामाणिकतेने प्रयत्न करणार आहे. माझा जेवढा खासदार फंड आहे त्याच्यातून वर्षाला 40च गावं देता येत असले तरी सुद्धा मी 100 गावं कसे देता येतील कुणाचा बी आणि 100 गावं कसे करता येतील असं माझं मानस आहे. आणि 5 वर्षामध्ये आपल्याला 500 गावाला फंड द्यायचा आहे. मंदिरात बसून सांगतो देणारच आहे. काही कुठाने करून आता सुद्धा मी काही दुसऱ्या 2-3 खासदारांना थोडा थोडा कसा काय कुठाने करून पण फंड घेतोय. त्यांचा देतोय. नाव त्यांचं का बोर्डाला लागणार आपण बजरंग सोनवणे खासदार यांच्या प्रयत्नातून एवढं तरी लागलं माझं आणि त्याला हिलाच नाही. त्याच्यामुळे आपल्या काहीतरी तळमळ केली पाहिजे. धडपड केली तर होते. आणि जी शेतकऱ्याचे प्रश्न असतात विम्याचा प्रश्न असेल जे प्रश्न शेतकऱ्यांचे केंद्राशी निगडीत आहे त्याच्यासाठी तुमचा खासदार झटतोय. आणि मला वाटतंय तुम्हाला असं कोणी वाटलं का ह्याला मतदान केलं यायला आरामपूर गेलं ते तिकडेच गेलं असं तुम्हाला जर वाटलं असलं तिथं मंदिराचा दोर कार पडायचा. तुम्हाला कधी पश्चाताप वाटला का? खासदारला तुम्ही वर्ष झालं निवडून दिलं काहीतरी रोडवर आहे का ना? मला एवढं सांगा. नसलं तर चुकलं म्हणा. चुकलं तर मी जाहीर माफी मागणार तुमच्या सगळ्यांची पाय धरून. मला काही नाही. मला काही म्हणजे असं नाही. तुम्ही माझ्या वडिलांसारखे सर्वजण आहात. माझे तरुण मंडळी सुद्धा एवढे आक्रमकतेनुसार म्हणजे मनातून चेहरेच सांगतात तुमचे की तुमचं किती प्रेम आहे. एवढं प्रेम तुमचं आहे. वेळोवेळी आणखी आज थोडा वेळ कमी आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं जरी आलो असलो तरी पुढच्या काळात आणखी कुठल्या ना कुठल्या निमित्त मी गावात येईल आणि एकदा 1-2 घंटे मस्त जेवायला घाला. मला सुंदर चटणी भाकरी मी एकदा जेवायला येईल. आणि एवढी माझी अपेक्षा पूर्ण तुम्ही कराल अशी अपेक्षा नाही. आज आता पुढची 3 गाव आहेत काय अडचण नाही. पण ठीक आहे. सणात पाहुणा काय करू नका. चला खूप खूप धन्यवाद. आणखी काय असेल तर सर्वांचं ऐकून चर्चा करून जातो. आमच्या सर्व भगिनींच्या पण नतमस्तक होऊन तुमची सर्वांची माफी मागतो की काल यायला मला येऊ शकलो नाही. उद्याच्या परत आणखी उद्याच्या अधिवेशनाला जायचं असल्यामुळे मला लवकर जायचंय. आज जास्त वेळ देऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.